बॉल टाकायच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे आणि आता पॅनलाइज केलं जाईल. चला लगेच जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया प्रवीण अर्जुने सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी, धन्यवाद उमेशजी, ज्यांचा आवाज मात्र आपण या खेळाच्या मागील सामन्यामध्ये ऐकलं. तर पुढील सामन्याकडे आपण वळतो. ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहायला मिळते एकीकडे प्रवीण 11 नारावे आणि त्यांच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर त्यांच्या विरोधामध्ये सरस्वती 11 कळंबोली आरसीसी पेठ या दोन संघादरम्यानचं बॅटल आजच्या दिवसातील आणखीन एक दमदार फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन तुल्यबळ संघ, दोन ताकदवर संघ ज्यावेळेला एकमेकांच्या समोर येतात ना, या अगोदरच्या सामन्यामध्ये अगदी त्याच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे. सुरई संघ भिवंडी विभागातून बिलॉंग करणारा संघ ज्यानं 85 धावा बनवल्या, 85 धावांचं लक्ष होतं आणि त्यावेळेला असं वाटलंही नव्हतं की या धावांचा लिलाव पाठलाग केला जाणार. परंतु पनवेल विभागातला खऱ्या अर्थानं मी म्हणेन की क्रिकेटमधले आपला एक दबदबा निर्माण करणारा मंगलमूर्ती काळुंद्रे संघ आणि त्या काळुंद्रे संघानं मात्र या स्पर्धेमध्ये इतिहास रचला आणि 85 धावा या अवघ्या 3 षटकार राखून या 3 चेंडू राखून तो सामना मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्या नावावरती केला. एक दमदार सामना अजूनही आपल्या समोर भेटीला येतोय. 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि एकूणच जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण अर्थातच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत सरस्वती 11 कळंबोली आरसीसी पेठ हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना पाहायला मिळतोय. एक अतिशय सुंदर सुसज्ज असं मैदान सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025. गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. खेळाडूंना विनंती असेल की आपल्याला निर्धारित वेळेमध्ये हा सामना कंप्लीट करायचा आहे कारण आजच्या दिवसातील आणखीन एक सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. त्यामुळे विजेत्या संघांना देखील आपण निवेदन करूया की आपण कुठेही जाऊ नये कारण यानंतर आपण लगेचच पुढील सामन्याला सुरुवात करणार होता. गोलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश, माफ करा अरबाज आहेत. भावेश आणि धीरज ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, पहिला चेंडू गोलंदाजाच्या गतीचा वापर या ठिकाणी केला. आउटसाइड द ऑफ स्टंपचा हा चेंडू होता. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. यस ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वर हा चेंडू होता का? इट्स अंपायर रिव्ह्यू. पंचांनी मात्र या ठिकाणी मदत मागितली गेली तिसऱ्या पंचांची. आमचे तिसरे पंच अंपायर, थर्ड अंपायर गणेशजी भाविस्कर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ते जॉईन होतील. इथून बेस्ट पॉसिबल अँगल पाहिला जाईल. चर्चा या ठिकाणी सुरू होती या स्पर्धांची. खरं तर मुंबई विभागातून ही स्पर्धा आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकता आणि सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 प्रमुख प्रायोजक शक्ती अनुरूप, त्याचबरोबर सहप्रायोजक सोलर स्क्वेअर, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स अँड फिटनेस, ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह आणि बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो यांच्या माध्यमातून मात्र आपण ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. फेअर डिलिव्हरी. पहिल्या चेंडूचा जर आपण विचार केला तर मात्र आक्रमक होण्याचा प्रयत्न करतात. 5 षटकांच्या लढतीमध्ये जास्तीत जास्त धावा. आता मागील सामना जर आपण पाहिला तर 85 ही धावसंख्या देखील या मैदानावरती सुरक्षित नाहीये. असं काहीचं चित्र आपण पाहिलं. यावेळेला ऑन द नी झालात. फाईनचं क्षेत्र निवडलंय. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि त्यांना बीट करत असताना फाईनच्या क्षेत्रातून चेंडू जाईल, सीमारेषा पार येईल, सोलर स्क्वेअर चौकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय की फाईनच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धीरज आणि भावेश 2 स्पेशलिस्ट ओपनर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. फ्लर लेनचा चेंडू होता. यावेळेला पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडू काढण्याचा, पॉईंट आणि कव्हरच्या मधून चेंडू काढण्याचा मानस होता. प्रॉपरली टाइम करता आला नाही. कमबॅक गोलंदाजाचा पाहायला मिळाला. या अगोदरच्या चेंडूवरती जर पाहिलं तर फलंदाजानं थोडंसं शफल केलं होतं. अक्रॉस द लाईन हा चेंडू खेळण्याचा अगोदरच त्यांना मानस बनवला होता. परंतु या वेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा चेंडू दूर जाताना आपण पाहिला. प्रॉपरली टाइम करता आला नाही. चेंडू गॅपमध्ये ढकलता आला नाही आणि हेच कारण आहे की कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 5 षटकांची ही लढत.
ओहो, यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु दिशा मात्र भरकटला गेलाय. खरं तर वेगानं चेंडू फेकणं ही ओळख राहिली आहे नेहमीच अरबाजची, एक वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाज म्हणून पेट संघाकडून हा गोलंदाज सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावेळेला दिशेवरचं नियंत्रण थोडंसं हरपलं गेलंय. डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. अवांतर धावसंख्येचं खातं खुलं होतं 1-0 आणि संघ मात्र जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना बिनबाद 8 ही धावसंख्या धावफलकावर. बेलापूर एंडकडनं गोलंदाजी करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, यावेळेला मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. वेग भन्नाट पाहायला मिळाला. आपण सुरुवातीलाच म्हटलं की हा गोलंदाज एक वेगवान गोलंदाज आहे आणि त्याच्या वेगाची प्रचिती मात्र या अगोदरच्या चेंडूवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली होती. एकूणच जर पाहिलं तर विचार करण्यास भाग पडलाय. आपल्या डगआउटकडे कदाचित काही इशारा केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. वेळ आपल्याकडे, वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली 4 षटकं पूर्ण करणं गरजेचं आहे आणि 20 मिनिटांपेक्षा जास्तचा वेळ जर का घेतला गेला तर मात्र अंतिम षटकामध्ये होऊ शकतं की कदाचित एखादा खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त ठेवावा लागेल. पहिली 2 षटकं ही पॉवर प्ले षटकाची षटकं आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील, ज्यामध्ये 7 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि उर्वरित 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ऑनसाइडला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना अरबाज याही वेळेला फुलर लेनचा चेंडू, आता मात्र वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला संबोधलं जातं यॉर्क लेनचा चेंडू, अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. वेग इतका होता की चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती आले. धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेटमध्ये धावा कशाही होत, धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे आणि त्या धावा ज्या वेळेला जर आपण पाहिलं तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. प्रयत्न कमालीचे राहिले परंतु शेवटच्या क्षणाला खरं तर डबल माइंडेड होता फलंदाज. झेल घ्यायचा की चेंडू आतमध्ये ढकलायचा आणि जोपर्यंत निर्णय होईल तोपर्यंत मात्र चेंडूनं सीमारेषा ओलांडली. एक चांगला प्रयत्न परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. शक्ती ऑनरूप षटकार. घेता येणार नाही आणि खेळाडूंना देखील विनंती की जास्त टीम मीटिंग्स नको आहेत मैदानाच्या आतमध्ये. पंच आपल्याला वारंवार या ठिकाणी सूचना करतील कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. अजूनही यानंतर एक सामना आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळवणं बाकी आहे. त्यामुळे धावांचा जर विचार केला तर मागील षटकाच्या अंतिम चेंडूवरती आलेल्या षटकारानं खरं तर धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोनही सलामीवीर फलंदाज ही जमेची बाजू आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती आल्यात. कोणत्याही प्रकारचा फलंदाज गमावला गेलेला नाहीये आणि ज्यावेळेला पॉवर प्लेची षटकं सुरू असतात ना त्यावेळेला फलंदाजांचा एक आक्रमक पवित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि कोणताही संघ असो, संघ कोणताही असो, त्याच्या संघातील जे प्रमुख 2 खेळाडू असतात ना हे सर्वोत्तम खेळाडू असतात आणि ते 2 सर्वोत्तम खेळाडू यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धीराजच्या स्वरूपात ज्यानं 4 चेंडूंचा सामना केलाय, आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतोय आणि भावेश ज्यानं अंतिम चेंडूवरती षटकार लगावत असताना 2 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्ले 1चं षटक आपण पाहिलं, गोलंदाज अरबाजनं हाताळला आणि त्यानंतर मात्र शहबाज या ठिकाणी आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. आणखीन एक वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाज ज्याच्या वेगाचा सातत्यानं आपण चर्चा करत असतो. वेगावरती स्वार होणारी ही गोलंदाजी मात्र त्याची पाहायला मिळेल. यावेळेला ऑन द नीज आले होते. स्क्वेअर लेग आणि फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा मानस होता परंतु चेंडूमध्ये गती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि या गतीनं बीट करत असताना पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला गेलाय. आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना शहबाजनं पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला आणि आपण नेहमी म्हणतो की कोणताही गोलंदाज ज्यावेळेला पहिला चेंडू निर्धाव फेकतो ना त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास हा द्विगुणित होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. या उलट फलंदाजांचा जर आपण विचार केला यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रॉपरली मिडल केलेला नाहीये परंतु हरकत नाही आहे. जरी टायमिंग परफेक्ट नसला तरी चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार षटकार.
या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणखीन एक षटकार शहबाज स्वागत जरूर या ठिकाणी केले गेले. लोअर फुलटॉसचे चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस इथे मात्र स्वतः गोलंदाजानं कॉल केला इट्स माय कॅच, परंतु झेल सुटलाय. दैव बलवत तर मी म्हणेन या ठिकाणी दोनही आघाडीचे फलंदाज आक्रमक होताना यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावांचा विचार केला तर धावगती आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 21 एक चांगली सुरुवात आहे. वेल बिगेन इज अ हाफ डन. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो कोणत्याही कार्याची सुरुवात करताना सुरुवात दमदार होणं गरजेचं असतं. धावसंख्याचा रतीब डोंगर जर का तुम्हाला या धावफलकावरती उभारायचं असेल, कारण हेच दोन संघ यावेळेस मैदानावरती उपस्थित होते आणि त्यावेळेला त्यांनी पाहिलं की मागच्या सामन्यामध्ये 85 धावांचा लिहिलेला पाठलाग केला गेलाय आणि इथून जर का पाहिलं तर ही विकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय की फलंदाजांना उपयुक्त अशी विकेट मानली जाईल. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करायचा प्रयत्न होता, बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, शरीराचा वेध चेंडूने घेतलाय आणि इथे कोणत्याही प्रकारची धाव मात्र धावफलकावरती अंकित होणार नाहीये. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहू शकता थोडासा डेप्थ मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. उंची जास्त दिली होती चेंडूला, त्यानंतर मात्र खाली येणारा चेंडू होता. अचूक अंदाज बांधता आला नाही या फलंदाजाला. भावेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात, ज्या भावेशनं पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती षटकार लगावत असताना आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. कदाचित जी रिॲक्शन आपण गोलंदाजाची पाहतोय, कदाचित बॅटीचा कड घेऊन जाणारा हा चेंडू होता. झेल घेण्याची एक संधी होती आणि ही संधी मात्र या ठिकाणी गमावली गेली आहे. खरं तर या छोट्या छोट्या चुका तुम्हाला प्रकर्षानं मैदानावरती टाळाव्या लागतील. कॅचेस विन्स द मॅचेस. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो सामना जर का तुम्हाला जिंकायचा असेल तर आलेला प्रत्येक झेल हा तुम्हाला बळीमध्ये परावर्तित करावा लागेल, परंतु इथे जर पाहिलं तर ही आलेली संधी आणि ही संधी मात्र गमावली गेली एसटी रक्षकाच्या माध्यमातून. हरकत नाहीये, पुन्हा एकदा नव्या उमेदीनं नव्या जोशानं तुम्हाला सामन्यामध्ये पुनरागमन करावं लागेल. याही वेळेला थोडंसं वळण पाहायला मिळालं चेंडूला. आडवा बॅटनं मिड विकेट स्क्वेअर लेगला चेंडू वळवण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अगदी ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय आणि आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल होताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी होतंय समाप्त. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय त्या बिनबाद 22. 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 11च्या सरासरीनं 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. उशिराचे प्रेक्षक आमच्या समेत जुळले गेलेत. पहिल्या फेरीतील चौथ्या सामना या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ताकदवर संघ. एकीकडे जर आपण पाहिलं तर प्रवीण 11 मचिंद्र स्मृती धारावे आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना मात्र सरस्वती 11 कळंबोली RCC पेठ हा संघ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 तुल्यबळ संघ, 2 ताकदवर संघ. रायगड विभागातील दोनही ताकदवर संघ. एक नवी मुंबई विभागातून धारावी मधील संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि एक संघ जर विचार केला तर रायगड जिल्ह्याच्या RCC पेठ अर्थातच पेठ गावातून बिलॉंग करणारा संघ कळंबोली पेठ. सरस्वती 11 कळंबोली RCC पेठ हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर सकाळ पुरस्कृत सकाळ चॅम्पियन कप 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा स्पर्धा आणि या स्पर्धा शुभारंभ आपण पाहिला. यावेळेला मात्र स्ट्रेच केला स्वतःला. फाईनच्या क्षेत्रामध्ये ओळखला क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. खरं तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. वेगाला चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती लिहिल्या अपूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. खरं तर युवा क्रिकेट खेळाडू जे या स्पर्धा पाहत असतील त्या युवा क्रिकेट खेळाडूंसाठी शिकण्यासारखं बरंच काही आहे. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की लक्ष ज्यावेळेला मोठं असतं त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही योजनाबद्धतीनं कसा करू शकता आणि त्यानंतर हा जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय ना, या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाल्यानंतर किंवा सामन्यामध्ये पुनरागमन कशा पद्धतीनं केलं जातं. पहिलं षटक हाताळलं होतं, गोलंदाज होते अर्थातच अरबाज. दुसरं षटक हाताळलं शहबाजनं आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये मात्र जिशानचा वापर करण्याचा निर्णय या ठिकाणी संघनायकाच्या माध्यमातून घेतला गेला आणि वापरले गेलेले आघाडीचे 3ही गोलंदाज हे वेगवान गोलंदाज आपल्याला या विकेटवरती पाहायला मिळाले. यावेळेला मात्र फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलाय. प्रॉपरली टाइम नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. डाईव्ह लगावली जाईल परंतु चेंडू जाईल. 2 बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक दमदार चौकार.
ठिकाणी आपण पाहतोय मच निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं, कारण बऱ्याच कालावधी झाला चौकार षटकार आला नव्हता आणि अशा प्रकारचे चौकार षटकार ज्यावेळेला फलंदाजच्या बॅटमधून येतात ना, खरं तर यावेळेला धीरज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. 10 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि 180च्या स्ट्राईक रेटनं आपल्या वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळत आहेत. याही वेळेला आणखीन एक जोरकस प्रहार काढण्याचा प्रयत्न, परंतु गॅपमध्ये चेंडू ढकलला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते, वेगानं चेंडूवरती झेपावले आणि तोपर्यंत मात्र दोनही फलंदाजांना संधी मिळाली. एकेरी दुहेरी धावांवरती या षटकामध्ये जास्त विश्वास दर्शवताना दोनही खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि हे होणं देखील गरजेचं उपलब्ध असते. आणि एकेरी दुहेरी धावेनं देखील एक चांगली धावसंख्या ही धावफलकावर उभारली जाऊ शकते. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलाय. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावर. फास्टेस्ट अतिशय आउटफील्ड अतिशय फास्टेस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी सहसा खेळाडूंना मिळत नाही. एखाद्या क्षेत्ररक्षकाने जर चेंडू फंबल केला तरच त्या ठिकाणी दुसरी धाव उपलब्ध होते, अन्यथा एकेरी धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानावं लागते. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू असताना धावा आपण धावफलकावरती पाहतोय त्या बिन बाद 31 धावा. 31 रन ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज जिशान 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. आतापर्यंतच्या 3 गोलंदाजापैकी जिशाननं मात्र नियंत्रित गोलंदाजी जरूर या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु शेवटच्या चेंडूवरती फलंदाजानं जणू अगोदरच मनसुबा ओळखला होता गोलंदाजाचा. बॅकफुटला गेले, बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि कमालीचं हँड अँड आय कॉर्डिनेशन. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 37 धावा 12.33च्या सरासरीनं 37 धावा धावफलकावरती आल्यात. आणि याच धावगतीनं जर धावा धावफलकावरती येत राहिल्या तर 62 हे प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज देखील पाहत आहे. रायगड भवन समोरील मैदानावरती सुरू असणारी ही CBD बेलापूरच्या मैदानावरची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. लश ग्रीन आउटफील्ड क्रिकेटमय वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच दिलं जात आहे. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा कशी असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. अर्थातच सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 ही स्पर्धा 3 षटकांचा खेळ झालाय. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. यानंतर मात्र खेळाचा उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळेल, जिथे दिलं गेलेलं जे टार्गेट आहे त्या टार्गेटचा या ठिकाणी नक्कीच पाठलाग करताना आपल्याला RCC पेठ, खरं तर RCC पेठ हा जो संघ आहे रातो का राजा म्हणून या संघाला ओळखला जातो, जो सर्वाधिक रजनी क्रिकेटचे सामने खेळतो. डे क्रिकेटमध्ये हा संघ खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी या मैदानाच्या शेजारून जाणारी मेट्रो ट्रेन देखील आपण पाहू शकता. मेट्रो स्टेशन एंड कडनं यावेळेला मात्र गोलंदाजी करत असताना स्वागत केलंय गोलंदाजाचं. वेलकम टू द क्रीज सांगणारा फलंदाजाच्या बॅट मधून एक बिग हिट षटकार. तर या षटकारानं कुठेतरी आत्मविश्वास जरूर बळावला असेल, कारण मागील षटकाचा जर विचार केला तर मागील षटकाचा अंतिम चेंडू वगळता नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शहबाज आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय. खरं तर पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर अवघ्या 7 धावा या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेला सरळ बॅटनं धावा येत असताना आडव्या बॅटनं प्रहार करण्याची आवश्यकता आहे का हा प्रश्न आता मात्र या ठिकाणी इथे नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित होतोय. कारण सरळ बॅटनं धावा येत असताना प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही दबाव बनवलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. भावेश 6 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक 15 नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज धीरज जो खेळतोय 14 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 27 या धावसंख्येवर. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, जणू हे निमंत्रण होतं आणि हे निमंत्रण स्वीकारलंय. क्षेत्ररक्षक जरी त्या ठिकाणी असला तरी चेंडू ओव्हर द रूप
एंड टू द फिन्स 6 धावांसाठी षटकार. ऑन स्क्रीन आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता. धीम्या गतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र या चेंडूला भिरकावून दिला सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. या षटकारानं संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 49 धावा धावफलकावरती. आणखीन एक चॅलेंजिंग टोटल ही नक्कीच धावफलकावर पाहायला मिळणार का. एकदा वेगवान चेंडू होता. पंचांच्या दिशेनं नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आचारभूत नजरेनं पाहिलं गेलं. थोडासा शफल अक्रॉस द लाईन ऑनसाईडला चेंडू टार्गेट करण्याचा मानस होता. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं ना तर धीरज आहेत आणि धीरज जो ओळखले जातात मोठ्या फटक्यांसाठी आणि अगदी त्याच प्रकारची फलंदाजी त्यांना या षटकामध्ये या सत्रामध्ये या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 16 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि ऑलमोस्ट 200 पेक्षाही जास्तच्या स्ट्राईक रेटनं 33 धावा धावफलकावरती आहेत. परंतु यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी दर्शवतोय की इट्स माय कॅच. कंप्लीट केला जातोय झेल आणि आणखीन पहिला फलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर विकी भोईर. खरं तर धारावे संघ ज्या खेळाडूच्या नावानं ओळखला जातो ना तो विकी भोईर यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि अगदी योग्य वेळेला या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी आपल्याला पाहायला मिळतात. विकी आणि भावेश म्हटलं तर मामा भांजे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि अकोट टप्प्याचा चेंडू. खरं तर अशा प्रकारचे चेंडू करणं ही मी म्हणेन फलंदाजांना निमंत्रण होतं आणि ते निमंत्रण स्वीकारलंय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती बिगिट षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विकी भोईर ज्यांना आल्या आल्या आपली आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दर्शवली. पहिल्या चेंडूवरती त्यांना षटकार लगावत असताना सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होते. 55 धावा धावफलकावरती लागतात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. दिल्या गेलेल्या निर्धारित वेळेमध्ये सामना समाप्त करणं हे बंधनकारक असणार आहे. अन्यथा पंचांची करडी नजर असेल प्रत्येक खेळाडूवरती. त्यामुळे आम्ही सातत्याने या सूचना करतो की आपण जास्त वेळ टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची नाही किंवा कोणत्याही संघाला टीम मीटिंग या ठिकाणी अलाउड नाहीये. तुमचा जो काही निर्णय असेल गोलंदाजाचं सिलेक्शन असेल ते तुम्हाला लगेचच करायचं आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर मान्यवरांचं शुभागमन त्यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ त्यानंतर काही संघ उशिरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर जुळले गेले. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये खर्च केला गेलेला जो वेळ आहे ना त्याची नुकसान भरपाई जर आपल्याला करायची असेल तर मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थोडंसं स्पीडअप या ठिकाणी जरूर करावा लागेल. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. प्रवीण 11 मच्छिंद्र स्मृती धारावे हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतो. ज्या संघानं 4 षटकांमध्ये 55 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेला पहिला चेंडू पॅड लाईन वरचा. खरं तर पॅड लाईन वर गोलंदाजी करणं ही घातक ठरते आणि या चेंडूवरती मात्र येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी आपण नक्कीच पाहिलं या स्पर्धेतला सर्वात लांब लचक षटकार ऑनसाइडला जर कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधून आला असेल ना तो मागील चेंडूवरती आलेला षटकार 22च्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेलाय. दबाव तंत्राचा वापर परंतु इथे मात्र पहा दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिला गेलाय.
एक तेरी तो एक मेरी असं सांगत असताना गोलंदाजांना मात्र यष्ट्यांचा घेतला अचूक वेध. फलंदाज होतोय बाद. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जाण्यापूर्वी त्याने आपल्या संघासाठी एक सर्वाधिक महत्वाची खेळी आपल्या बॅटमधून साकारली. तब्बल 8 चेंडूंचा सामना करत असताना 21 ही धावसंख्या त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 61 धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन बॅटर मात्र मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये, कारण पहिल्या 2 सामन्यांमध्ये धावसंख्या ही मर्यादित आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर मात्र झालेले जे 2 सामने आहेत नर्देचा विचार केला तर 4 षटकांमध्ये 85 ही हायेस्ट टीम टोटल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या धावांचा यशस्वी पाठलाग देखील आपण या मैदानावरती पाहिला. म्हणजेच ॲज अ बॅटर जर का तुम्ही चेंडूच्या मेरिट प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळ केलात ना तर मोठ्या धावा या फलंदाजीच्या माध्यमातून उभारल्या जाऊ शकतात. परंतु ॲज अ गोलंदाज जर अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती जर का गोलंदाजी राहिली ना तर मात्र एक चांगली गोलंदाजी देखील तुम्ही करू शकता. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल पेक्षा जास्त या ठिकाणी मिळणार नाही आहे. आपण सुरुवातीलाच म्हटलं की आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, त्यामुळे चेंडू वेगानं क्षेत्ररक्षकापर्यंत जातो. काही वेळेला तर आपण पाहिलं तर चेंडू गॅपमध्ये जर का गेला तर मात्र तो चेंडू अडवणं थोडंसं आव्हानात्मक असतं क्षेत्ररक्षकांसाठी. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, यावेळेला दिशा बदलली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार फलंदाजांकडे मात्र मिळते संधी. या धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेनं एक सन्मानजनक नव्हे तर एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर या ठिकाणी धावफलकावर उभारली गेली. पहिल्या सत्रामधील अजूनही शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. किमान 1 ते कमाल 2 मोठे फटके फलंदाजच्या बॅटमधून अपेक्षित असतील आणि त्यापैकी यावेळेला मात्र टायमिंग परफेक्ट साधता आलेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. इथे नशिबाची साथ मात्र मिळाली आहे. झेल सुटला परंतु धाव घेतली गेली या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1. ॲज अ फलंदाज म्हणून तुम्हाला फटका खेळणं हे तुमचं कर्तव्य आहे, परंतु क्षेत्ररक्षकांना झेल सोडोपर्यंत तो चेंडू पाहत राहणं हा कुठेतरी चुकीचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कारण एका धावेला खूप महत्व असतं. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय आणि त्याचा खरपूस समाचार घेत असताना डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पार. शेवट मात्र गोड करणारा फलंदाज सचिनच्या बॅट मधून हा षटकार. तर या ठिकाणी बॅटिंग अनालिसिस आपल्याला बॅटिंग समरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भावेश नाईक आणि धीरज ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. त्यापैकी धीरजनं 17 चेंडूमध्ये 33 धावा महत्वाच्या धावफलकावरती उभारल्या. त्यानंतर भावेश नाईक चा जर आपण विचार केला तर 8 चेंडूंमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्या. विकी भोईर ज्यांना आल्या षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली, ज्यानं 3 चेंडू आणि 9 धावांचा महत्वपूर्ण योगदान दिलं. नाबाद 9 धावा. आणि सचिन नाईकचा जर आपण विचार केला ना तर 2 चेंडूंचा सामना करत त्यानं 7 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलं, ज्यामध्ये शेवटच्या चेंडूवर आलेला षटकारही सामील आहे. गोलंदाजीचा विचार केला तर अरबाज, शहबाज, जिशान आणि निशांत हे 4 गोलंदाजीचे पर्याय वापरले गेले, ज्यापैकी शहबाज 2 षटकं 0 निर्धाव 25 धावा आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी राहिली. निशांत त्यापाठोपाठ 1 षटक 0 निर्धाव 16 धावा आणि 1 फलंदाज बाद. जिशान विकेटलेस राहिलेत, 1 षटक 0 निर्धाव 15 धावा, तर अरबाज 1 षटक 0 निर्धाव 15 धावा. कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे. 2 फलंदाज गमावले गेले आणि धावा मात्र धावफलकावरती उभारल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं 71 विजयासाठी लक्ष्य 72 धावांचा. आणि या 72 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती होतोय बदल आणि मायक्रोफोनवर आमच्या समोर जोडले जातात कुणालजी दाते सर. धन्यवाद प्रवीण अर्जुन यांचा आवाज तुम्ही ऐकलात. सरस्वती 11 कळंबोली RCC पेठ या टीमच्या समोर टार्गेट आहे 72 धावांचं, 72 टू विन.
आणि 14.40 ची सरासरी आता गाठायची येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये, ज्यावेळेला 72 धावा तुम्हाला करायचे आहेत. सकाळ चॅम्पियन कपचं आयोजन तुम्ही पाहताय. बॉलची मागणी होती, लगेच त्याची पूर्तता करा. तीस बॉल आणि 72 धावा हे टार्गेट आता या मॅच मध्ये असणार आहे. 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. सरस्वती 11 कळंबोली आरसीसी पेट आणि त्यांच्या विरोधात प्रवीण 11 मच्छिंद्र स्मृती धारावे असा हा सामना रंगताना दिसतोय. याच्यानंतर आणखीन एक सामना खेळवला जाणार आहे, त्याच्यामुळे सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळा. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं 25 मिनिटाच्या अगोदर म्हणजे 23 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट इनिंग संपली आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही देखील सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळा. टीम धारावे. तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मंगलमूर्ती काळुंद्रे टीमचे कॅप्टन आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. 3 ओव्हर जशा संपतील त्यानंतर कॅप्टनने उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून टॉस साठी वेळ लागणार नाही. लवकर टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. जसा सामना संपेल तसा टॉस केला जाईल. चला तर मॅचकडे वळूया. या मॅच मध्ये 30 बॉल आणि 72 धावा हे समीकरण आहे. चांगलं टार्गेट सेट केलंय. विकी भोईर पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत. नमित पगडे आणि सोहेल शेख. पहिला शॉर्ट बॉल खूपच चांगला खेचून मारला. डीप मध्ये मिड विकेट येतोय. थोडासा फंबल झालाय. बॉल अडवत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न नमित करताना दिसेल. 2 धावा मिळतील आरसीसी पेट या टीमच्या खात्यामध्ये. सरस्वती 11 या नावाने हा संघ उतरलाय स्पर्धेमध्ये. प्रतिम असं आयोजन सकाळ समूहाचं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिलं जातं मीडियाला. आणि त्यातल्या त्यात आज उद्घाटन सोहळा झाल्यानंतर ही स्पर्धा बेलापूर सीबीडी रायगड भवनच्या क्रीडांगणावर रंगते. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर धावतात. 2 फिल्डर आहेत. गॅप मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते नमितला. एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. आणि एका पाठोपाठ एक दिमागदार सामने आपल्याला पाहायला मिळालेत. रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळालेत. मागचाही सामना आपण पाहिलं की हायएस्ट स्कोर देखील चेस झाला. बॅटिंग केली काळुंद्रे टीमच्या फलंदाजांनी. आणि आता या मॅच मध्ये देखील 72चं टार्गेट आहे. आणि 2 तगडे संघ एक खारघर परिसरातील संघ खेळताना दिसतोय. पेट तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ नवी मुंबईचा आहे धारावे. या 2 टीमच्या दरम्यान महत्वाची लढाई. विकी भोईर पुढचा बॉल घेऊन सोहेलसाठी. सोहेलचा फटका हवेत आहे. 2 फिल्डर धावत आहेत मागच्या दिशेला. हा झेल टिपला जाईल. अप्रतिम झेल तिथे टिपलाय. भावेश नाईकने फलंदाज बाद. मोठी विकेट आणि सुरुवातीलाच ओव्हरमध्ये सोहेल गोल्डन डकचा शिकार ठरलाय. 0 वर आउट झालाय. समोर मारलेला फटका होता. भावेश मागच्या दिशेला धावत गेला. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि शेवटपर्यंत नजर ठेवत असताना एक अप्रतिम झेल मागच्या दिशेला धावत जाऊन त्याने संपन्न केलाय. फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट आली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाजीमध्ये विकी भोईरने. 27 बॉल आणि 69 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. लक्ष मोठे आहे परंतु पाठलाग करत असताना सुरुवात डळमळीत राहिली आहे सरस्वती 11 आरसीसी पेट या संघाची. नवीन बॅटर शाकिब शेख आता फलंदाजीसाठी. 72चं टार्गेट आहे. 72 टू विन. टीमची धावसंख्या 3. एक फलंदाज बाद. विकी भोईर सध्या बॉलिंग मार्कवर. रायगड भवन एंडकडून गोलंदाजी सध्या सुरू आहे. 2 एंडचा वापर या स्पर्धेमध्ये करण्यात आलाय. खूपच चांगलं क्रीडांगण आहे. लश ग्रीन आउटफील्ड तेवढीच चांगली स्पोर्टिंग खेळपट्टी या क्रीडांगणावर. वेग होता. दिशा मात्र चुकीची आहे. लेगस्टंपच्या बाहेर अंपायरचा सिग्नल येतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 4. वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
ग्रामीण गटामध्ये 24 टीम 8 टीम इंटर कॉलनीच्या खेळण्यासाठी सज्ज होतील. खुल्या गटाचा तडका या स्पर्धेला देण्यात आलाय. सकाळ चॅम्पियन कप 2025 आज दिमागदार सोहळा उद्घाटनीय सोहळा रंगला. टॉप एज फिल्डर आहेत. पॉइंटला झेल होण्याची शक्यता. आणखीन एक विकेट गमावली आहे. फलंदाज बाद. सुमुख मांजरेकर झेल टिपलाय पॉइंट रिजन मध्ये. न्यू बॅटर सिद्धेश कोळी आता फलंदाजीसाठी जाईल. 4 रनवर 2 फलंदाज बाद झाले. थोडीशी उतरती कळा लागली आहे टीमला, परंतु या मॅच मध्ये अजून भरपूर काही आहे. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 72 पर्यंत जायचं असेल तर मोठमोठे फटके तर तुम्हाला सजवावे लागणार आहेत. लक्ष मोठे आहे. 4 धावा 2 फलंदाज बाद. सरस्वती 11 RCC पेठ संघ नवीन फलंदाज सिद्धेश फलंदाजीसाठी. त्याच्या समोर विकी भोईर, एक मोठा खेळाडू विकी भोईर. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खुल्या गटामध्ये देखील त्याने गाजवल्यात. ISPLच्या स्पर्धा खेळतानाही तो दिसलाय. चांगला फटका हवेत आहे. पुल केलाय. पॉवरफुल वाटतोय डीप मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तिथे हा येतोय षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पॉवरफुल पुल होता आणि बरोबर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. काय झेल तिथे टिपलाय. सकाळ समूहाचं हे आयोजन आणि त्या समूहात काम करणारी मंडळी आहेत आणि त्यातल्या त्यात क्रिकेटवर त्यांचंही प्रचंड मोठं प्रेम आहे. पहिले षटक संपलंय. नेल्सन आकडा स्कोरबोर्डवर येईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाबा झालेल्या स्कोरबोर्डवर 11 2 फलंदाज बाद. सरस्वती 11 RCC पेठ. गोलंदाजी करतोय. खुल्या गटातलं क्रिकेट हाही गाजवतोय विकीच्या बरोबरीने. हाही फुलटॉस होता. यावेळेला टायमिंग चांगलं दिसतंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तर पाहूया पंचांचा सिग्नल. एक टप्पा घेत बॉल सीमा पार येतोय चौकार. चे 4 धावाले टीमची धावसंख्या 16. बॅट उलटी केली. आवश्यकता नव्हती. सरळ बॅटने धावा येत आहेत. चुकीचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि त्याचमुळे डॉट बॉल येईल. स्थिर आहे धावसंख्या 16 वर. लक्ष 72चं या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ संपलाय. मॅच ऑन.
कमबॅक करावं लागेल पेट टीमला. बॅकफुटला आहे सध्या तरी हा संघ धारावे पासून. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. डीप मध्ये फिल्डर येत्या स्वीपर कव्हर पासून धावत. तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 17 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. फटाफट क्रिकेट आपल्या समोर रंगत असताना सकाळ चॅम्पियन कप 2025 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. 30 तारखेपर्यंत याच क्रीडांगणावर ही मोठी शृंखला तुम्हाला पाहायला मिळणार आहे सकाळ समूहाच्या माध्यमातून. हा बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. अंपायरचा सिग्नल पाहूया एक्झॅक्ट काय येतोय. चेक करा. खेळपट्टीवर पडलाय, बाहेर पडलाय. वाईट बॉल आहे. सो वाईट बॉल येईल आणि टीमची धावसंख्या पुढे जाते. वाईटसह आता धावा वाढलेल्या आहेत. धावा झाल्यात 18. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला समोर. रनआउटची संधी आहे. तोपर्यंत एक सिंगल मिळते. सचिनच्या हातातून बॉल निसटला. एक सिंगल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा. 2 फलंदाज बाद. सरस्वती 11 RCC पेट हा संघ प्रवीण 11 धारावे च्या विरुद्ध खेळत असताना या महत्वपूर्ण मॅच मध्ये 18 बॉल आणि 53 धावा. चेंडू आणि 53 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 18 बॉल 53 धावा. बॉलिंग मार्कवर परत एक वेळा सज्ज होते विकी भोईर ज्याने पहिले षटक हाताळलं. 11 धावा खर्च केल्या होत्या. पहिला बॉल विकीचा. लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध विकी नेहमीच चांगली गोलंदाजी करत आलाय. मला आठवतंय सोमवंशी या फलंदाजच्या विरुद्ध त्याने नुकतंच गोरखपूरमध्ये UP मध्ये निर्धाव षटक देखील टाकलं होतं. डबल डिस्ट्रिक्ट धमाका लीग मध्ये. त्याच्यामुळे लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध त्याचा जो ऑफब्रेक आहे, जो लेग कटर होतो लेफ्टीसाठी, तो इम्प्रेसिव्ह असतो. तो असा, परंतु हा बॉल जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. हेमंत कोळी इशारा करतायत एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 20 नाहीये. रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू कुठल्याच गोष्टीसाठी नाहीये. अंपायर एकतर घेतील किंवा बीमरसाठी रिव्ह्यू आहे. बाकी ऑनफिल्ड मोठे फटके मारावेच लागणार आहेत. धावा झाल्या 20 धावा. हा बॉल थोडासा कमी गतीने टाकलेला होता आणि बॅटरने देखील शेवटच्या क्षणी बॅट खाली आणली बॉलच्या. एक सिंगल मिळते. या बॉलवर बरोबर बोट फिरवली ती विकीने. टीमची धावसंख्या 21 एक षटकार मारलाय सिद्धेशने. 10 धावांवर तो खेळतोय. नमित पगडेच्या बॅटमधून 8 धावा आल्यात. सकाळ चॅम्पियन कप 2025 तुम्ही पाहता रिक्वायर रन रेट आता 20.40 वर पोहोचलाय. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 1-2 काय तर 3 षटकार मारावेच लागणार आहेत. अपील होते आणि ती अपील उचलून धरली आहे. पंचांनी आउट घोषित केले. नमित बॅक टू द पॅव्हलियन. तिसरी विकेट गमावली आहे सरस्वती 11 RCC पेटने. तन्वीर आलाय नवीन फलंदाज. तन्वीर शेख आता फलंदाजीसाठी. विकी भोईरचा परत एक ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये आला आणि बरोबर पायावर लागलाय बॅटरच्या. आणि त्याचमुळे हेमंत कोळी यांचा चांगला निर्णय. LBW आउट दिले बॅटरला. सकाळ उद्योग समूहात काम करणारी मंडळी आणि खऱ्या अर्थाने खूपच चांगलं आयोजन सगळ्यांनी केलंय. ज्यांना ज्यांना तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आणि म्हणूनच एक स्पर्धा एक वेगळा मापदंड सेट झालाय. वासुदेव पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. सकाळ समूहाच्या वतीने परत एक वेळा अपील केली. आता मात्र नकार दिलाय आणि पंच सांगतायत
स्टंपला हिटिंग नव्हता बॉल, विकेट हिटिंग नव्हता, त्याचमुळे ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 21. उद्या या स्पर्धेमध्ये शेळके ब्रदर्स पोगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस हा संघ खेळण्यासाठी येईल पहिल्या मॅच मध्ये. उद्या बरोबर तुम्हाला 9 वाजता इथे उपस्थित राहायचंय. आणि त्यानंतर सेकंड मॅच असणार आहे जैनुमान भरोडी विरुद्ध किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. त्याच्यानंतर असणार आहे सायरा 11 वडवली विरुद्ध भूमी 11 मांडा. आणि त्याच्यानंतर आई एकवीरा जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध MS जाई. हे संघ पालघर जिल्ह्यातून देखील उद्या एक संघ जाईचा या स्पर्धेमध्ये येणार आहे. असे उद्या 8 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील. 21 धावा 3 फलंदाज बाद. 12 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायचे 51. उद्या गट विभागून देण्यात आलेल्या त्या पद्धतीने मॅच होणार आहेत. परत एक वेळा गट सांगतोय शेळके ब्रदर्स पोगाव हा ड गटात आहे आणि त्यांच्या विरोधात ड गटामध्ये नितलसचा संघ खेळण्यासाठी येईल संग्राम 11. त्याचबरोबर जैनुमान भरोडी ब आणि त्यांच्या विरोधात किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा असा संघ आहे. मग गट ब ला सुरुवात होईल. सायरा 11 वडवली भूमी 11 मांडा गट ब मध्ये खेळतील आई एकवीरा जीवदानी बामणडोंगरी आणि MS जाई. सलग डॉट बॉल येत आहेत भावेशच्या माध्यमातून. 3 डॉट बॉल टाकलेत भावेश नाईकने. आता एकतर्फा सामना रंगतो इथे. हा स्लॉट मध्ये होता चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर जागेवरूनच उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावा मिळतील. येतोय षटकार. चला काळुंद्रे संघाचे कॅप्टन लवकरात लवकर आमच्या मेन स्टेजच्या समोर या. फुलर लेनचा बॉल होता ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला स्ट्रेट मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे धीरज भोईरने बॉलला थांबवले तोपर्यंत एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 28. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा करायचे आहेत. 42च होतील. 7ही मारले तरी. आणखीन एक डॉट. ओव्हरची होते समाप्ती. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 धावांची गरज. सचिन नाईक आणि त्याचबरोबर धारावी टीम तुम्ही बरोबर वेळेमध्ये सध्या ही स्पर्धा खेळताय. कारण आम्ही बरोबर 5:25चा विचार केला होता आणि तुम्ही ऑलमोस्ट 5:17 झालेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला आहात. त्याच्यामुळे तुम्ही सातत्याने वेळेच्या बाबतीत देखील सहकार्य केले त्याबद्दल तुमचा आभार. सकाळ समूहाच्या वतीने सचिन नाईक. फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला छान वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. एक सिंगल. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 43 धावांची गरज आहे. 5 चेंडू 43 धावा. काळुंद्रे संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. पुढचा बॉल ऑन साइडला छान वळवला. डीप मध्ये स्क्वेअर लेग नाहीये. 4 धावा मिळतील इथे आणि आहे तो चौकार. मात्र समालोचक टॉसची प्रक्रिया आपल्याला लगेचच पूर्ण करायची जसा सामना इथे संपेल. अलर्ट कॅप्टन आलाय काळुंद्रेचा. 33 वर 3 फलंदाज बाद. यावेळेला खूपच चांगला फटका ऑन साइडला मिड विकेटला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय सकाळ चॅम्पियन्स कप षटकार. सुरुवातीला फटके पाहिजे होते. पॉवर प्ले शांत गेला या टीमचा त्याचमुळे बॅकफुटला संघ पूर्णपणे. RCC पेठ सरस्वती 11 कळंबोली.
बॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. यस्टनचा वेध फलंदाज बाद. विकेट. दोन बॉलचा खेळ शिल्लक आणि 33 धावा करायचे आहेत. धारावी संघाचा कॅप्टननी फक्त यायचंय. बाकी सगळे मैदानातच खेळाडू थांबा आणि तुमची पाण्याची व्यवस्था लगेच 12th मॅन करतील ग्राउंडच्या आतमध्ये. चांगला फटका. पायातला बॉल होता. स्क्वेअर लेगला उडवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा येतोय षटकार. 6 धावा. शेवटचा बॉल. निशांतने आलेल्या बॅटने तडाखा दाखवलाय. 6 धावा आल्यात. 45 धावा झाल्यात आरसीसी पेठ या टीमच्या खात्यात. आणि शेवटच्या बॉलवर इथे विकेट आली आहे. फलंदाज बाद. सचिन, आपण डायरेक्ट टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊया या मॅचचा, पुढच्या मॅच नंतर. आणि टॉस इथे केला जाईल. बाकी सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्येच थांबा. तुमचा 12th मॅन तुमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करेल. हो, चला तर टॉस आपण करतोय. आमचे सन्माननीय वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. मंगलमूर्ती कालुंद्रे आणि प्रवीण 11 मच्छिंद्र स्मृती धारावी या दोन टीमच्या दरम्यान हा टॉस आणि सन्माननीय वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मंगलमूर्ती कालुंद्रे टीमचा कॉल आहे. उडवा. छापा कॉल केलेला आहे आणि इथे काटा आलेला आहे. म्हणजेच सचिन नाईक, टॉस तुम्ही जिंकलाय. काय करताय मॅच मध्ये? जास्त वेळ घेत नाही, थोडक्यात विचारतो. 4 ओव्हरची मॅच आहे. चला, ते टॉस जिंकलेला आहे क्षेत्ररक्षण. चला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया, कारण आपल्याकडे वेळ नाहीये.